या जन्मात मला नीट स्वयंपाक बनवता येईल असं मला वाटतच नाहीये. कारण बघा, इकडे मी शेवग्याची भाजी बनवायला घेतली होती आणि सध्या मला ही भाजी खूप आवडते, पण मला बनवता येत नाही. म्हणलं एकदा ट्राय करून बघू आणि एक रेसिपी बघितली होती, त्यानुसार मग शेंगा कट वगैरे करून घेतल्या आणि शेंगा पण वाळलेल्या आल्या होत्या. त्यानंतर मग त्यात हळदी मीठ टाकून शिजायला ठेवून दिलं. तोपर्यंत मग इकडे मसाला बनवायला घेतला. शेंगदाणे, जिरे आणि खोबरं ते वाटून घेतलं की त्यात लसूण आणि अद्रक मिक्स केली. मावशी चपात्या करत होत्या म्हणून मग मी इकडे तेलाच्या बॉटल पण भरून घेतल्या. आणि ना मला असं नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आवडतं, पण ती परफेक्ट बनत नाही म्हणून माझा मूड ऑफ होतो आणि तिथंच मग माझा इंटरेस्ट पण जातो. नंतर मग या भांड्यामध्ये तेल टाकलं, त्यात कांदा टाकला, जिरे मोहरी नव्हती टाकली. नंतर मग जे नॉर्मल मसाले असतात, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला, हे मसाले टाकले. त्याला मस्त असं हलवून घेतलं आणि कांदा पण का शिजत नव्हता काय माहिती. नंतर मग जो मसाला बनवला होता तो टाकला आणि उकडलेल्या शेंगा पण टाकून दिल्या. आणि तुम्हाला मी फोटो दाखवेलच मला भाजी कशी बनवायची होती आणि भाजी कशी बनली. नंतर मग पाणी मीठ टाकून शिजायला ठेवून दिली आणि मला अशी भाजी बनवायची होती आणि भाजी बनली अशी. काय करू सांगा तुम्हीच. त्यानंतर मग म्हणलं जाऊ दे, आता जे झाले ते झाले. किचन साफ करून घेतलं आणि असं पण भाजी एवढी काही वाईट नव्हती बनली. टेस्टला चांगली होती, बट मला दिसायला तशी पाहिजे होती आणि टेस्टला पण तशीच पाहिजे होती. मग सोबत काकडी, गाजर आणि लिंबू पण कट करून घेतलं आणि ही अशी फायनल भाजी अशी दिसत होती आणि टेस्टी झाली होती. नंतर मी बसलेच होते, तेवढ्यात मला इथं दिसलं की मी शेंगदाणे बाहेर ठेवले होते आणि ते खाण्यासाठी तर कबूतर उड्या मारत होतं.